राकांपा के शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड के महाड़ में मनुस्मृति दहन करते समय डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के फोटो वाला पोस्टर फाड़ दिए जाने को लेकर राजनीति गर्मा चुकी है। इस दौरान उसके खिलाफ कड़ी कार्रवाई करने एवं शरद पवार से स्पष्टीकरण देने की मांग की गई है। इस आंदोलन में पूर्व विधायक मिलिंद माने प्रमुखता से मौजूद थे। इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं ने आव्हाड के खिलाफ नारेबाजी की एवं उनकी फोटो पर जूते मारकर काली पोती। देशभर ही जी काल जितेंद्र आव्हाडांनी कृती केलेली आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मीडिया समोर असताना त्यांनी फाडून टाकलेला आहे, हे एक निषेधार्ह कार्य आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, संविधान आणि आरक्षण या बाबतीमध्ये कोणतीही कृती कुणीही करायची असेल तर ते अनावधानाने नाही, सावधानतेने करायची असते। त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं की अनावधानतेने झालेलं आहे। अनावधानता कशी आहे, सावधानता तुम्ही बाळगली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी। जेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता पक्षाच्या विरोधात सांगायच्या वेळेस फार तीव्रतेने सांगता, तर कृतीमध्ये अवलंबत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही सार्वजनिकरित्या फाडता, तुम्हाला शरम वाटली पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करा, नुसतं माफी मागून कार्यक्रम चालणार नाही। काल महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी शरद पवाराची अनवरस औलाद असलेल्या जितेंद्र आव्हाडाने ज्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याचं घृणित आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला लाजवणारं कृत्य केलं, या कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करतो आहोत। आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष, पाण्याचा समतेचा संघर्ष ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लढला, ती लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण किंवा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर किंवा दलित विरुद्ध मराठा अशा पद्धतीची नव्हती। ती लढाई होती समतेच्यासाठी, ती लढाई होती पिण्याच्या पाण्याच्यासाठी, मानवी हक्कासाठी, मानवी मूल्यांसाठी। आणि या पद्धतीचा इतिहास जर आव्हाडाला माहिती नसेल किंवा त्याचा राजकीय बाप असलेल्या शरद पवाराला माहिती नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्याचं संशोधन त्यांनी केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं गृहीत कृत्य करणाऱ्या आव्हाडावर ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता पुढाकार घेऊ। आणि जोपर्यंत त्याला अटक करणार नाही, जोपर्यंत तो फटका खाणार नाही, जोपर्यंत त्याचा राजकीय बाप असलेला शरद पवार या संदर्भातलं स्पष्टीकरण देणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची ही लढाई आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहील। फॉर्च्यून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, tree plantation, cement road, drainage line, sewerage line, water source, electrification, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.